नमस्कार. रोकठोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. मराठा समाजाचा सर्वात पहिला मोर्चा निघाला तो औरंगाबादला 9 ऑगस्टला. कोपर्डी घटनेच्या निषेधासाठी तो मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर उस्मानाबाद, जळगाव, बीड, परभणी अशा विविध ठिकाणी लाखांचे मूक मोर्चे निघाले. मराठा समाज संघटित होऊन रस्त्यावर उतरला. मराठ्याच्या कानाकोपऱ्यात आजही मोर्चे निघतायत, उद्याही निघणार आहेत. प्रत्येक मोर्चाला लाखांची गर्दी आहे. किंबहुना गर्दीचे सगळेच विक्रम या मोर्चांनी मोडले. त्यामुळे अर्थातच सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. त्यातली मोर्चेकरांची संख्या, त्यातली शिस्त, त्यातली अहिंसकता, त्यामुळे ते अत्यंत लक्षवेधी ठरले. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणतंही प्रस्थापित मराठा नेतृत्व यात पुढे नव्हतं. हे सगळं चक्रावून टाकणारं होतं. या मराठा समाजाच्या मोर्चा मागच्या अनेक गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं. पोलिसांच्या रूपानं बिगर मराठा मुख्यमंत्री सत्तेवर आला. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना तुरुंगात जावं लागलं तर काही जणांवर टांगती तलवार आहे. मुख्यमंत्र्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणता येत नाहीये. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांना भरभक्कम पाठिंबा आहे. विरोधक विस्कळीत हतोत्साहित झालेत. मराठा समाजाच्या मोर्चाच्या आडून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा राजकीय डाव आहे का? हे मोर्चे मराठ्यांचे जे मोर्चे निघत आहेत ते प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आहेत, सरकारच्या विरोधात आहेत, त्यांच्या मागण्यांसाठी आहेत. नेमके कशा करता हे मोर्चे निघत आहेत? हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाहीत तर मग भाजपच्या विरोधात आहेत का? मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल या मागण्यांसाठी भाजपची नेमकी भूमिका काय? भाजपमधील काही नाराज मराठा नेते या मोर्चाच्या मागे आहेत का? आगामी जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका या सगळ्यांच्या निवडणुकांवर या मोर्चांचा नेमका काय परिणाम होणार आहे? आणि या मोर्चातून गोरगरीब मराठा समाज जो अनेक पिढ्यानपिढ्या पिचतोय, राबतोय, त्याच्या हातात नेमकं काय पडणार? यासारख्या असंख्य प्रश्नांवर आज रोकठोक चर्चा अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच आज आमंत्रित केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना. चला तर चर्चा करूयात आजच्या विशेष कार्यक्रमात रोकठोक रावसाहेब दानवे. रोकठोक रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे या कार्यक्रमात आपलं स्वागत. 1942 साली भारतामध्ये चले जावचं आंदोलन झालं. ते ब्रिटिशांच्या विरोधात होतं आणि त्या उसळलेल्या जनसागराला एक चेहरा होता आणि तो होता महात्मा गांधींचा. त्यानंतर 70च्या दशकामध्ये आणीबाणीच्या विरोधात आंदोलन झालं. काँग्रेसची सत्ता पलटली, जनता पक्षाचं सरकार आलं. त्याला चेहरा होता तो जयप्रकाश नारायण यांचा. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की त्याच्या तोडीस तोड किंबहुना गर्दीचे त्या काळातले सगळे विक्रम मागे टाकतील असा आत्ता गावागावात, तालुक्यात मोर्चे निघत आहेत. ते मोर्चे त्या काळातल्या सारखेच अहिंसक आहेत, त्या काळातल्या सारखे विधायक आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आणि वेगळं म्हणजे त्याला कुठलाही प्रस्थापित असा चेहरा नाही आहे. काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे की महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली आणि त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश नारायणचा उठाव तो तर आम्ही डोळ्यानं बघितला. पण त्या काळामध्ये एवढा जनसमुदाय रस्त्यावर आला नाही. असंतोष होता, असंतोष नव्हता असं नाही, परंतु रस्त्यावर आला नाही आणि त्या काळामध्ये नेतृत्व होतं. परंतु आत्ताचे जे मोर्चे निघत आहेत या मोर्चाचं स्वरूप जर आपण बघितलं तर हा मोर्चा कोणाच्या हातात नाही आहे, हा कोणाच्या विरोधात नाही आहे, ना सरकारच्या विरोधात आहे, ना कोण्या पक्षाच्या विरोधात आहे. मी ग्रामीण भागात राहणारा कार्यकर्ता आहे. मी बघितलं की एखाद्या लग्नामध्ये घरात जाऊन जसं तांदूळाचं मूळ देतात अशा प्रकारचे गावामध्ये युवक महिला एकत्र आल्यात आणि त्यांनी एक दिवस अगोदर साऱ्या घरामध्ये जाऊन निरोप दिला आणि तांदूळ दिले हातामध्ये की तुम्हाला उद्या मोर्चाला यायचं. अर्थात मोर्चाच्या मागण्या काय तुम्हाला माहिती आहे. मला इथे मागच्या काळामध्ये हा एक प्रश्न मला तुम्हाला इथे विचारायचा आहे की सर्वसाधारणपणे मराठा समाजातल्या स्त्रिया या फार अशा राजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला करताना दिसल्या नाहीत. जरी गावच्या सरपंच पदापर्यंत अनेक महिला पोचल्या असल्या, त्यांनी सक्षमपणे काम केलेलं असलं तरी देखील इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोर्चाचं नेतृत्व महिलांकडे आहे. किंबहुना तरुण मराठा मुली पुढे येत आहेत, धाडसानं बोलतायत, शांतपणे बोलतायत, अत्यंत विवेकी असं बोलतायत. असं पहिल्यांदा घडतंय. मराठा समाजातल्या स्त्रियांमधल्या या बदलाबद्दल काय सांगाल? हे बघा, मराठा समाजामध्ये हा जो बदल झाला आहे हा विषय
गावच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला. काही विषय असे आहेत की त्याची झळ गावाला पोहोचली, काही विषय आहेत की त्याची माणसाला पोहोचली आणि त्याच्यामुळं याची एवढी जागृती झाली, एवढी चर्चा झाली, जशी एकेकाळी गणपती दूध प्याला अशा प्रकारची चर्चा झाली आणि महाराष्ट्रभर सगळेजण म्हणे गणपती दूध पिला अशा प्रकारची चर्चा. पहिला मोर्चा संभाजीनगरला निघाला, तो एवढा मोठा निघाला, त्यानंतर बीडला निघाला, मग उस्मानाबादला निघाला, असं म्हणता म्हणता महाराष्ट्र पेटला. आणि महिलांची संख्या येण्याचं कारण आहे की प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारच्या बैठका झाल्या, तालुक्यावर बैठका झाल्या, जिल्ह्यावर बैठका झाल्या आणि हा आपल्या समाजाचा मोर्चा आहे. समाजाचे काही प्रश्न आहेत आणि गेले अनेक वर्षाचे ते प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र देऊन याच्याविरुद्ध लढा लढला पाहिजे. आणि त्यामुळं गावात काय झालं माहिती आहे का, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही आंदोलनं करायचो तर त्या आंदोलनामध्ये आमचे पक्ष कार्यकर्ते यायचे आणि कार्यकर्त्यांसाठी आम्हाला गाड्या लावायला लागायच्या. आत्ता काय केलं माहिती आहे का, गावातल्या ट्रॅक्टरवाल्यांनी ट्रॅक्टर दिलं, गावातल्या बसवाल्यांनी बस दिली आणि जेवढे गावातले लोक येतील तेवढ्यांना सगळ्यांना त्यात टाकून 8-8, 10-10 वाहनं आले. याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आपण की लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षाचा जो असंतोष आहे त्या असंतोषातून महिला पुरुषांनी असं मगाशी तुम्ही एक विधान केलं की शेवटच्या टोकापर्यंत हे पोचलं. पहिले 4 मोर्चे निघेपर्यंत या मोर्चाचा हा राग आणि त्यापेक्षा या मोर्चाचा हा चढा रंग तुमच्या सरकारला, तुमच्या पक्षाला कळला नाही? हो, कळला नाही. कसा कळला? तोपर्यंत तुमच्या पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही, तोपर्यंत तुमच्या पक्षाकडून त्याची दखल घेतली गेली नाही, तोपर्यंत त्या स्थानिक नेतृत्वानं त्यात काही भाग घेतलाय किंवा त्याच्यात काही सहभाग घेतलाय असं आम्हाला कुठेही दिसलं नाही. हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही, जनतेच्या नाडीवर आपला हात नाही आहे. हे बघा, संभाजीनगरचा मोर्चा निघाला, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समोर होते, एकनाथ जाधव आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, अवतडे आमचा युवा मोर्चाचा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खेड्यातले सारे कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये होते. जेव्हा तो मोर्चा निघाला आणि लक्षात आलं की अरे समाज जागृत झाला आणि समाज एकत्र यायला लागला, या निमित्तानं बीडचा मोर्चा निघाला. बीडच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला, मी सांगितलं भारतीय जनता पार्टीने त्यात जायचं. त्याचं कारण आहे की तो मोर्चा समाजाचा मोर्चा आहे, हा ना सरकारच्या विरोधात आहे ना कोणी नेत्याच्या विरुद्ध आहे. मग उस्मानाबादचे जिल्हा अध्यक्ष आमचे नितीन काळे, त्यांनी मला फोन केला की अशी मोर्चाची बैठक आहे. मी म्हटलं मोर्चाच्या बैठकीला जा, तो कारण समाजाचा मोर्चा आहे. त्यानंतर सोलापूरला मी स्वतः गेलो होतो, मुख्यमंत्री होते त्या दिवशी. सोलापूरच्या कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या मोर्चात आहेत, कारण समाजाचा मोर्चा आहे. एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो, या मोर्चाची दखल सरकारनं घेतली ती त्याच्या अवाढव्य संख्येमुळे, त्याच्या शांतताप्रिय मागण्यांमुळे, त्याच्या महिलांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं प्रस्थापित नेतृत्व न दिसल्यामुळे का त्यांच्या मागण्यांमुळे? नाही, असं आहे की याची दखल सरकारनं जी घेतली त्याचं कारण आहे की मागण्या काय आहेत या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यांच्या मागण्या आहे की एक तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा विषय तर मराठा समाजाच्या 5वीत शिकणाऱ्या मुलापर्यंत जाऊन पोहोचला, मुलीपर्यंत जाऊन पोहोचला. समाजात ज्याला आता नोकरीची अपेक्षा नाही पुढच्या काळात, पण तो आपल्या पिढीसाठी ही मागणी मागू इच्छितो, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचला. आणि हा प्रश्न एवढा पोहोचला आणि संख्या वाढायला लागली तर ती ऑब्झर्व केलं आम्ही की ही संख्या कोणा एका पक्षाची नाही तर ती समाजाची संख्या आहे. आणि असं जेव्हा लक्षात आलं की हे स्वरूप वाढत चाललं तर आम्ही आमच्या लेवलला आमची बैठक केली, या मागण्यांच्या बाबतीत चर्चा केली की या मोर्चांचं म्हणणं काय. त्यांचं म्हणणं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण द्यायला भारतीय जनता पार्टी तयार आहे. यावर भारतीय जनता पक्षामधल्या किंवा सहयोगी पक्षामधल्या बिगर मराठा नेत्यांचं काय मत आहे? तेही तितक्याच सहानुभूतीपूर्वक आणि आस्थेवाईकपणे हे शब्द उच्चारत आहेत. मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार आहे. ज्या वेळेस निवडणुका डोळ्यासमोर उठून विधानसभेच्या 48 पैकी 44 खासदार हरले त्यावेळेस त्या सरकारने ऑर्डिनन्स काढला आणि ऑर्डिनन्स काढून मराठा समाजाला 16%, मुस्लिम समाजाला 5% अशा प्रकारचं आरक्षण दिलं. पण तो ऑर्डिनन्स काढल्याच्या नंतर त्याला स्टे मिळाला. स्टे मिळाल्याच्या नंतर आपली बाजू आमच्या सरकारला मांडायला वेळ कोणता मिळाला मला सांगा.
16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत यात सक्षम वकील देण्यात आले होते, आपली बाजू भरकमपणे मांडण्यात आली होती, असं तुम्ही आज हा कार्यक्रम बघत असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा सहानुभूतीला ठामपणे सांगू शकाल? मी ठामपणे सांगतो तुम्हाला की ज्या टायमाला मागच्या सरकारने ऑर्डिनन्स काढून मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, कायदा नाही केला, केवळ ऑर्डिनन्स काढला आणि ऑर्डिनन्स काढल्याच्या नंतर त्याला स्टे मिळाला. तो स्टे मिळाल्याच्या नंतर त्याच्यावर आर्ग्युमेंट झालं. 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या काळात ते आर्ग्युमेंट झालं. ते काँग्रेसचा काळ होता. 31 ऑक्टोबरला आमचं सरकार आलं. 31 ऑक्टोबरला आमचं सरकार आल्याच्या नंतर मग त्याचा निकाल लागला आहे आणि आमचं सरकार येण्याच्या अगोदर रिझर्व्ह फॉर ऑर्डर अशा प्रकारचं कोर्टानं केलं होतं. आम्हाला वकील लावायला संधी मिळाली नाही. आमचं सरकार आलं. सरकार आल्या निकाल लागला आणि त्याच्यामुळं वकील लावायला वगैरे आता आम्हाला संधी आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, या मराठ्यांच्या आरक्षणासाठी जो कोणी मोठा वकील असेल, जो जनतेला वाटत असेल, अशा सगळ्यात चांगल्यातले चांगले वकील आत्ता आम्ही कोर्टात देणार आहे आणि मराठ्यांची बाजू मांडणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत या प्रकारचा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर, माननीय उच्च न्यायालयासमोर अनेकदा आलेला आहे आणि त्यातला निकाल निवाडा स्पष्ट आहे. त्यामुळे इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली जी संदिग्धता आहे आत्ता, त्याविषयी काय सांगाल? मला सांगा, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन काय आहेत की 50% वर आरक्षण जायला नको. बरोबर आहे. मग हे काय काँग्रेसला कळत नव्हतं का? हे तर काँग्रेसला माहीत होतं. आंध्रामध्ये मुसलमानाला आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला, ते तिथं रद्द झालंय. उत्तर प्रदेशामध्ये आरक्षण दिलं गेलं. आता तुम्ही देऊ असं कसं सांगताय का? तुमचंही रद्द होणार आहे? नाही, ऐका ना, उत्तर प्रदेशात रद्द झालंय. मग 48 पैकी 44 खासदार हल्ल्याच्या नंतर हे आरक्षण देताना हे त्या सरकारला सुद्धा कळत होतं. पण आता आमचं मत असं आहे की हे आरक्षण द्यायचं जर असेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा आपल्या हायकोर्टाने काय म्हणलं की तुम्ही पुरावे दाखल केले पाहिजे. अहो, यांनी पुरावे दाखल केले नाही. आत्ता तर आम्ही 1250 डॉक्युमेंट तयार केले, त्यातून 70 पुरावे उपलब्ध केले जातात आणि आत्ता आम्ही पुराव्यानिशी ते आरक्षण मागणार आहेत. आपली जी पितृक संस्था आहे, मातृक संस्था आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांची आरक्षणाबद्दलची काय भूमिका असं वाटतं आपल्याला? नाही बघा, आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट आहे की जो समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे अशांना आरक्षण द्यावं, या देशातल्या साऱ्या संस्थांचं म्हणणं आहे. पण त्याचं असेसमेंटच केलं गेलं नाही कधी. निवडणुका डोळ्यापुढं ठेवून काही निर्णय घेतले जातात. लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या अगोदर अशा प्रकारचा निर्णय का घेतला? मग त्या काळात त्या निर्णय घेणाऱ्यांना कळत नव्हतं का? त्यांना कळत नव्हतं का की 50% वरती जर आरक्षण आपण देऊ शकत नसू तर आता तुम्ही 70-700 पुरावे गोळा केल्यानंतर 50%चं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत इतरांना धक्का न लावता तुम्ही आरक्षण देणार कसं? असं हा तिढा सोडणार कसा? सुटला पाहिजे याविषयी काही दुमत नाही. हे बघा, मुठभर मराठ्यांच्या श्रीमंतीकडे बघून पसाभर मराठे जे आज भरडले जात आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. गोरगरीब जो 2-2.5 एकरचा कोरडवाहू शेतकरी आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे, परंतु न्याय देण्यासाठी 50%चा अडसर आहे, तो कसा दूर करणार? आणि मला हे सांगा की मुठभर मराठ्यांकडे बघून बाकीच्या मराठ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण आरक्षणाच्या बाबतीत किती संदिग्धता आहे बघा ना. विदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे, ज्याला कुणबी म्हणलं गेलं आहे. ते आमचे सोयरे आहेत, त्यांच्या मुली आम्ही करतो, आमच्या मुली ते करतात, पण त्यांना आरक्षण मिळतं. अजितदारांनी तर थेटपणे विधान केलेलं आहे की लग्नाच्या बोलणीच्या वेळेला जेव्हा होतात त्यावेळेला आम्ही कसे वरिष्ठ जातीचे असं सांगितलं जातं आणि इतर वेळी मात्र आरक्षण मागितलं जातं. ही रोकठोक भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या बाकीच्या रोकटोक भूमिका पहा ना. यावर्षी पाणी चांगला पडलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या त्या बाकीच्या भूमिकेबद्दल काय बोलायचं? ते काय बोलतात कधी आणि बोललेलं पुन्हा तेच सांगतात की मी जास्तीचं बोलतो. त्यामुळे त्यांच्या बोलल्यावर काही या मराठ्याचा आरक्षणाचा विषय निघू शकत नाही. ते काय रोकठोक भूमिका आहे का? जातीमध्ये फूट पाडणं, तू असा मी असा, आम्ही त्या मताशी सहमत नाही आहे. सगळे मराठे आम्ही एक आहोत आणि आरक्षणाची मागणी आम्ही सरकारकडे करतो. असं कुणबी मराठ्यांना देखील आपण मराठा समाजातल्याच गिनतीमध्ये धरताय? हो, बिलकुल. मला एक सांगा की हे जे सगळे मोर्चे निघतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि लक्षणीय अशा प्रकारची अहिंसकता आणि शिस्त आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक प्रकारे मोर्चांचा इतिहास जर स्वतंत्र भारताचा किंवा परतंत्र भारताचा जर लिहिला गेला तर या मोर्चांचं नाव घेतल्याशिवाय किंवा याचा आदर्श समोर ठेवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. अशा प्रकारचे मोर्चे आत्ता निघतात, यात काही वादच नाही. परंतु या मोर्चाला नेमका चेहरा नाही, त्यामुळे
चर्चा कोणाशी करायची आणि याचं नेतृत्व यातून काही उदयाला येईल का? 1990च्या दशकामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा त्यांचा झंझावात उभा केला, त्यातून अनेक तरुण निर्माण झाले. ते मराठा समाजाचे होते, ते बहुजन समाजाचे होते. त्यांनी प्रस्थापित बहुजन समाज आणि मराठा नेतृत्वाविरुद्ध त्या भागामध्ये आंदोलन केले आणि आज त्यातले अनेक मंत्री आहेत आपल्याकडे. तशा प्रकारची काही गोष्ट आत्ता होईल असं वाटतंय? हे बघा, मराठवाड्याचा विकास झालाच पाहिजे अशा प्रकारचं एक आंदोलन झालं होतं. आणि त्याच काळामध्ये आम्ही विद्यार्थी जीवनात होतो आणि त्या विद्यार्थी जीवनातून त्या आंदोलनातून आम्ही नेते बनतो. हे प्रत्येक आंदोलन हे नेते निर्माण करतच असतं. यातून कोण नेते येतील असं वाटतंय? प्रत्येक आंदोलन हे नेते निर्माण करतच असतं. आज या मोर्चाचं काय कौतुक करू मला सांगा तुम्ही? मी काल जालन्याच्या मोर्चामध्ये होतो. माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी मोर्चे अनेक काढले. हा मोर्चा शांतताप्रिय अहिंसक मार्गानं कधीही गेलेला मी पाहिला नाही. हे बघा, कोणाच्या चहाच्या टपरीवर कोणी 10 पैशाचा चहा फुकट जाऊन पिला नाही. कोणाच्या एखाद्या पान ठेल्यावर जाऊन कोणी पान फुकट मागितलं नाही. आणि स्वतः कुठं एखादा पाणी पिला आणि त्याची बॉटल जर असेल त्यानं रस्त्यावर फेकली नाही. जिथं बॉक्स ठेवलेले होते तिथं ते ठेवले. अत्यंत शिस्तप्रिय, जसं या देशाची मिलिटरी आहे, एकदम मिलिटरी टाईप अशा प्रकारचे मोर्चे निघले. खरं त्या नेतृत्वाचंही कौतुक करायला पाहिजे आणि त्या मोर्चात जाणाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. हे नेतृत्व कोणाचं आहे असं वाटतं? मी तुम्हाला सांगतो, आता हे बघा, त्यांची नावं ना वर्तमानपत्रात येत, ना चॅनलवर येत, ना आम्ही त्या मोर्चात गेलो तर आमचीही नावं त्या चॅनलवर येत, ना आम्ही पुढं जाऊन त्या मोर्चामध्ये उभं राहत. त्यांनी काही आचारसंहिता मोर्चाची तयार केली की पुढं मुली राहतील, त्याच्यानंतर महिला राहतील, त्याच्यानंतर मोर्चेकरी राहतील आणि शेवटच्या नंबरला नेते राहतील. मग मला सांगा, हे अगदी सगळं मान्य केलं, ही सगळी रचना आम्ही वारंवार दाखवत आलो, आम्ही प्रत्येक मोर्चा अतिशय डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. परंतु प्रत्येक मोर्चाला किंवा मोर्चाच्या नंतर त्यातून एक नेतृत्व, धरणीचं नेतृत्व तयार होतं. याचं कारण त्याला एक राजकीय संघर्षाचं बाळकडू मिळालेलं असतं. आणि विशेषतः याच्यातनं मला अपेक्षा अशा आहेत की अनेक तरुण मुली याच्यात दिसत आहेत आणि त्या अत्यंत संयमानं बोलत आहेत, अत्यंत विवेकानं बोलत आहेत आणि त्याहीपेक्षा अत्यंत लॉजिकली बोलत आहेत. असं कुठलं नेतृत्व आपल्याला दिसतंय की जे उद्याच्या काळात आम्हाला याच्यातनं मिळालेलं दिसणार आहे? हे बघा, हे राज्याचं नेतृत्व नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वेगळं नेतृत्व आहे. या मोर्चाची कल्पना ज्यांनी केली अशा प्रकारची एक टीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. त्यांनी जिल्ह्याची बैठक बोलवली, तालुक्यात ती मंडळी गेली आणि त्यांनी जनजागृती केली. ही टीम आहे ना जिल्ह्यामध्ये. असं एक नाव, एका जिल्ह्याचं एक नाव नाही आहे. एका जिल्ह्यामध्ये 25 नाव आहेत आणि जो चांगला संघर्ष करेन तो नेता होऊ शकतो पुढं. तुम्ही स्वतः जालन्याच्या मोर्चात सहभागी झाला तर असं म्हणलात, मी तुमच्याकडे मागणी करणारा फलक तुमच्याकडे पाहिला होता आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी तुमच्या हातामध्ये होती. मला काहीसं आश्चर्य वाटलं. तुम्ही मागणी कोणाकडे करताय? सरकार तर तुमचंच आहे, मग तुम्ही मागणी कोणाकडे करताय? हे बघा, मी 35 वर्ष राजकारणात आहे. मी आमदार राहिलो, खासदार राहिलो, सरपंच राहिलो, पंचायत समितीचा सभापती झालो. मला याची जाणीव आहे मागणी कोणाकडे करतोय आपण म्हणून. अरे शेवटी काहीही मागणी असली तर मागावं लागेल सरकारकडेच ना. एखाद्या सरकार तुमचंच आहे. हो, सरकार आमचंच आहे. एखाद्या गावच्या मारुतीच्या मंदिरावर जाऊन मारुतीला तर काही मागणी मागत नाही आपण, जावं लागेल सरकारकडेच. आणि सरकारकडे जी मागणी मागतो ती या सरकारची चुकी नाही आहे. ती गेल्या अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये जे सरकार होते त्यांच्या चुक्या आहेत त्या. पण आज जनतेला असं वाटतं की हे सरकार आमचं ऐकणारं तरी आहे आणि यांच्याकडे जाऊन आमच्या मागण्या मागाव तरी. आणि म्हणून मी जे मोर्चात गेलो त्याचं मुख्य कारण आहे की इथं कोणाचा झेंडा नाही, इथं कोणी नेता नाही, इथं कोणतं भाषण नाही आहे, इथं कोणी स्टेजवर जात नाही आहे. साऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे भाषणबाजी नाही, कोणावर आरोप नाही, कोणावर प्रत्यारोप नाही, कोणावर झेंडे नाही. आणि हा समाजाचा मोर्चा आहे. ज्या समाजानं आम्हाला 35 वर्ष राजकारणात उचलून धरलं त्या समाजाच्या जर मागण्या असेल त्याला जाणं माझं काम. बरोबर आहे. असे जे मोर्चे निघत आहेत मग ते प्रस्थापितांच्या विरोधात आहेत का सरकारच्या विरोधात आहेत? हे सरकारच्या विरोधातला मोर्चा नाही. काही लोक अशा मग हा भाजपच्या विरोधातला किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला? हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा नाही, हा सरकारच्या विरोधात मोर्चा नाही, हा भाजपच्या विरोधात मोर्चा नाही. मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शेवटी टाकायच्या कोणाच्या कानावर तर सरकारच्या कानावर टाकायच्या आहेत. आणि म्हणून सरकार आम्ही आहे म्हणून त्या मागण्या आमच्याकडे लोक मागतात. हा कोणाच्या विरुद्ध मोर्चा नाही. काही लोक असं म्हणतायत आता की काही ठिकाणी आमच्या नावाची चर्चा चालली की आम्ही हा मोर्चा काढला. कोणी म्हणत नाही आहे. अहो, हे कोणाचे पैसे घेत नाही, कोणाच्या गाड्या घेत नाही, कोणाची मदत घेत नाही, कोणाचं मार्गदर्शन घेत नाही. ह्या नेतृत्वाने जी मोर्चे काढले यांचं कौतुक केलं पाहिजे.
म्हणजे या मोर्चाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेस बिलकुल. यांचं प्रस्थापित कुठलंही नेतृत्व नाही माझं मत- किंवा भारतीय जनता पक्षातले नाराज मराठा नेते तेही नाहीत. अरे मी सांगतो तुम्हाला, ना मराठे ना राष्ट्रवादी आहे ना काँग्रेस आहे, याचं श्रेय घेण्याची कोणीच कोशिश करू नये. फुकटचं श्रेय तर कोणालाही घ्यावं वाटतं, मलाही वाटतं फुकटचं श्रेय. मी काल जालन्याच्या मोर्चात गेलो, म्हणजे काय मोर्चा मी यशस्वी केला आहे का? अशोक चव्हाण नांदेडच्या मोर्चात गेले का? नांदेडचा मोर्चा अशोक चव्हाण नाही यशस्वी केला का? उद्या पश्चिम महाराष्ट्रात मोर्चा आहे, तिकडचे नेते म्हणजे आम्ही याच्यामध्ये पूर्णपणानं श्रेय मोर्चेकरी आणि त्या मोर्चाचं नेतृत्व यांनाच पूर्णपणानं श्रेय जातं. बरोबर आहे. परंतु या मोर्चाच्या नंतर ज्या काही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, प्रतिमोर्चाची मागणी असेल किंवा इतर समाजातनं ज्या आलेल्या मागण्या आहेत, आरक्षण किंवा कोपर्डी, या सगळ्याला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं बघूया रावसाहेब दानवे काय म्हणतात. कुठे जाऊन का पाहत राहा. झी24 तास आपण पाहताय रोखठोक रावसाहेब दानवे. रोखठोक रावसाहेब दानवे या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दानवे साहेब, आत्ता तुम्ही म्हणालात की हे जे मोर्चे आहेत ते सरकारच्या विरोधात नाहीत, हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाहीत, परंतु मुख्यमंत्र्यांनी दस्तूरखुद्द स्वतःच मुलाखतीत सांगितलेलं आहे की माझी खुर्ची अस्थिर करण्याकरता मराठा मोर्चाचा वापर केला जातोय. तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसते. मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ हा आहे की ज्या लोकांच्या हातामध्ये एवढे वर्ष सत्ता होती, त्यांच्या हातातली सत्ता गेल्यानंतर काही मंडळी असे मोर्चे आंदोलनं करून अशा खुर्च्या डळमळीत मागच्या काळामध्ये झाल्यात. परंतु या मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत, हे माणसं बदलून आणि खुर्ची बदलून होणार नाही आहेत. याला पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला याच्यामुळे धोका नाही, बिलकुल धोका नाही. भाजपमधल्या नाराज किंवा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या आमदार आणि मंत्र्यांकडूनही असा नाही. तर कोणीच नाही भाजपमध्ये. ह्या सगळ्या बनवलेल्या गोष्टी, अनेक जण मनातले काय जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असतात म्हणून हा प्रश्न ना विचारला. तर जनाच्या मनात आहे ना तर मनात आहे. ज्यांच्या मनात आहे ते तसेच मनात राहतील. हा फक्त त्यांच्या मला सांगा, एखाद्या मोर्चामध्ये अशी मागणी झाली का हो मुख्यमंत्री बदला? एखाद्या भाजपच्या नेत्यानं असं म्हणलंय का की मुख्यमंत्री बदला? अरे काँग्रेसच्या काळात तर त्यांनी मोर्चे काय श्रेष्ठीकडे जाऊन आलेत, मोर्चे काढलेत, गटबाज्या केल्यात. भाजपमध्ये अशी कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे, खुर्ची बदलून माणूस बदलून याचा निर्णय लागणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी तेवढी ताकद हिंमत लागते. ती हा प्रश्न सोडवण्याकरता मुख्यमंत्री आपल्याला विश्वासात घेऊन काम करतायत. हे बघा, आम्ही आत्ता बैठक घेतली, सगळे आमचे नेते बोलवलेत मराठा समाजाचे. त्यांना विचारलं की तुमच्या काही कल्पना आहेत का, तुमच्या काही सूचना आहेत का, आम्हाला सांगा. त्या सूचना असतील तर त्याच्या रस्त्यानं आपण जाऊ. त्या बैठकीत आम्ही एक निर्णय केला की सर्व जे काही मोर्चे निघतात ते इतके चांगले शांतताप्रिय शांततेनं मोर्चे निघतात, त्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी जायला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, या साऱ्या घडामोडीवर मी आणि मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत आणि आत्ता याच्यावर काय करायचं हेही आम्ही ठरवलेलं आहे. आत्ता हायकोर्टामध्ये जी बाजू मांडायची, भारतीय जनता पार्टीचं सरकार या मराठ्यांना 16% आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भरभक्कम बाजू मांडणार आहे. आणि त्यामुळं मला माहित कशामुळे आज सांगताय आरक्षणाचा चेंडू सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाकडे ढकललेला आहे. आजच तुम्हाला माहिती आहे काय झालेलं आहे. हो, हायकोर्टाकडे ढकललाय ना. त्यांना आता सांगितलं नव्यानं याचिका दाखल करा म्हणून. पण जेव्हा या याचिकेवर आम्हाला शपथपत्र द्यावं लागणार आहे सरकार म्हणून, त्या शपथपत्रामध्ये आमचं ग्रुप ऑफ मिनिस्टर जिल्ह्यात जाऊन ज्या काही सूचना येतील. तुमच्या बोलण्यात जरी जोश असला ना तरी तुमच्या सरकारच्या प्रत्यक्ष मराठा आरक्षणाच्या मागणीबद्दल जे काही पाठपुरावा लागतो, प्रतिज्ञापत्र सादर करावी लागतात, ती सक्षमपणे सादर न केल्यामुळे हा निर्णय न्यायालयात टिकला नाही अशी टीका आपल्यावर काँग्रेसने केली. मला सांगा, शपथपत्र दाखल करण्याची वेळ केव्हा असते हो? शपथपत्र दाखल करतात हिअरिंगच्या अगोदर शपथपत्र, आणि हायकोर्टाचे 3 जज बदललेत आणि त्याच्यामुळे ते बोर्डावरच आलं नाही. आत्ता परमनंट जे झालेत, आत्ता येईल शपथपत्राची वेळ, आम्ही शपथपत्र दाखल करू आणि जे शपथपत्र दाखल करू ते असं करू की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचं शपथपत्र आम्ही दाखल करणार आहे. आणि त्यामुळं शपथपत्र केव्हा दाखल करावं लागतं ती वेळ हिअरिंगच्या टायमाला येते. त्याकरता SC, ST आणि OBC यांचं आरक्षण धक्का न लावता आपण करण्याची खबरदारी घ्या. आमची पूर्णपणानं कोणत्याही समाजाला दुखावण्याची आमची इच्छा नाही आणि 50% वरती आपल्याला जाता येत नाही. 50% वर आम्हाला जाता येत नाही. यातला आम्ही
सर्व वकिलांची 16% आरक्षण देणार आहे. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एकीकडे रामदास आठवलेंना तुम्ही मंत्रिपद दिलं केंद्रात, बऱ्याच वर्षानंतर त्यांची ही मागणी पूर्ण झाली. दुसरीकडे नरेंद्र जाधव आहेत, विकास सुखात्मे आहेत, अमर साबळे आहेत, त्याच्यानंतर संभाजीराजांना तुम्ही खासदारकी दिली. एकीकडे दलित आणि मराठा या दोघांची मोठ बांधायचा कुठेतरी भाजपचा डाव आहे. असं आहे, काही घटक, काही समाज जनतेमधून येऊ शकत नसतात. माणसं चांगले असतात पण ते येऊ शकत नाही. राज्यसभा आणि विधान परिषद हे एक असे मार्ग आहेत की अशा माणसाला, नरेंद्र जाधव त्यांनी नीती आयोगामध्ये काम केलेलं आहे, सरकारला त्यांची गरज आहे, अनेक विषय असतात, अशी एक्सपर्ट माणसं असावं लागतात आणि त्यामुळं त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच माध्यमातून त्यांना घेतलेलं आहे. विकास महात्मे धनगर समाजाचे आहेत, साबळे बौद्ध समाजाचे आहेत, असे वेगवेगळ्या समाजाचे, मराठा समाजाचे संभाजीराजे आहेत. त्यांना तुम्ही तुमच्याकडे ओढल्यानंतर, ज्यांनी 2009ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, त्यांना तुमच्याकडे ओढल्यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलबिचल सुरू झाली आणि त्याच्यानंतर या सगळ्या हालचाली आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहेत. नाही, अशा हालचाली राष्ट्रवादीने केल्या असं वाटतंय का? राष्ट्रवादी अशा प्रकारची चर्चा घडून आणते की या हालचाली आम्ही करतोय, अरे यांना कोणी विचारायला तयार नाही. राहिलंय काय हो मला सांगा ना. एक शरद पवार नेते जर सोडले तर राष्ट्रवादीमधले नेते सगळे बिळात जाऊन बसले आणि काय हालचाली करतील हो. तुम्ही त्यांच्या डोक्यावर चौकशीची टांगती आम्ही तलवार कशाला, ठेवताय? त्यांच्या गुन्ह्यानं गेली 70,000 कोटी रुपये पाण्यावर खर्च केले आणि 1% सिंचन झालंय. कोणाचे पाय ज्याला ते, कोणाचे पाय बाहेर आहे, कोणी वाट जे पाहू आत राहिलं. गेले त्याच्या मागे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचा हात आहे. इथल्या एसीबीचा हात काय होता हो? नाही असं नाही. हे बघा, हे जे सगळे आत गेलेत ही सगळ्यांना माहिती कशामुळे गेले. आज काय चाललंय, ज्या चौकशा चालल्या त्या चौकशीतून काय बाहेर येऊ राहिले. अरे तुम्ही जे करसाल ते तुम्हाला भरावंच लागेल ना. हे काही कोणाचा डोळा नाही, कोणी त्यांना मुद्दामून आत घातलेलं नाही, पण कधी ना कधी या गोष्टी बाहेर येतात. तशा त्या बाहेर आल्यात आणि त्यांच्याच लोकांनी आणल्या, त्यांच्यात पार्टनर असणाऱ्यांनी आणल्या. काही विरोधकांनी थोडेच त्या गोष्टी बाहेर काढल्या, त्यांच्यात मध्ये पार्टनर असणाऱ्यांनीच तक्रारी केल्या त्यांच्या विरोधात. तुमचा रोग माजी मुख्यमंत्र्यांकडे आहे. माझं मत असं आहे की माजी मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांच्या संस्थेमध्ये जे अकाउंटंट होते, पार्टनर होते, काय त्यांनी तक्रार नाही केली आणि त्यांच्या तक्रारीची दखल माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. आता त्यांचं युद्ध रोज ऐकता तुम्ही, राष्ट्रवादीचं. ते हा म्हणतो की यांच्यामुळं आम्ही, तो म्हणतो त्यांच्यामुळं आम्ही त्या वादात या मोर्चाला ओढू इच्छित नाही आणि तो विषय आज होऊ शकत नाही. आमचा सरळ विषय आहे की ते ज्यांनी केलं ते भवाडी त्याची भोगतील, पण त्या मोर्चाचं श्रेय, फुकट श्रेय घ्यायचं कोणालाही वाटतं. आता प्रत्येकजण त्या मोर्चाचं श्रेय घ्यायला पाहतो, पण मोर्चेकरी हुशार आहेत, ते कोणालाही श्रेय द्यायला तयार नाही. श्रेयाचा वाद आपण नंतर घेऊया, परंतु एकीकडे आंबेडकर भवनाचा वाद असेल, नंतर मराठ्यांचे मोर्चे असतील, हे सगळे मुद्दे हाताळण्यामध्ये, हे सगळे इश्यू हाताळण्यामध्ये कुठेतरी आपलं सरकार कमी पडते असं वाटतं आपल्याला. मला असं वाटतं की सरकार यामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. आंबेडकर भवन पाडलं आहे ते काही दुसऱ्यांनी पाडलं. त्या ट्रस्टीमधला वाद आहे. दोन गट पडले होते, एका गटानं ते पाडलं, त्यात सरकारचा काय दोष आहे. जे मोर्चे निघालेत हे मोर्चे तर स्वयंस्फूर्तीने निघालेत आणि मला आताही खात्री आहे, आशा आहे की आमचं सरकार ग्रुप ऑफ मिनिस्टरची एक ग्रुप बनवणार आहे. तो साऱ्या जिल्ह्यात जाणार आहे. जिल्ह्यात जाऊन जे कोणी नेते असतील तिथले त्यांच्याशी चर्चा करणार आहे. एकूण साऱ्या राज्यात जाऊन आल्याच्या नंतर जे काही त्यांच्या मागण्या असतील, जे काही सूचना करतील त्या सूचना आम्ही मुख्यमंत्र्यापुढं ठेवून यातला मार्ग आम्ही पुढचा त्यांची एक महत्त्वाची मागणी जी आता समोर येते ती म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भातली आहे. किंबहुना एक मराठा समाजामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबद्दलची एक प्रचंड मोठी नाराजी आहे. गावागावामध्ये त्या ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराच्या कहाण्या आम्ही जेव्हा जातो तेव्हा हिरिरीनं सांगितल्या जातात. त्यात बदल व्हावा अशी मागणी केली जाते. हा प्रश्न आपल्या अखत्यारीत आहे. हे बघा, ॲट्रॉसिटी रद्द करा अशी कोणाही मोर्चे करायची मी मागणी, बदलच म्हणतोय. आणि हा कायदा केंद्राचा आहे. म्हणून तर म्हणलं, हा आपल्या अखत्यारीत आहे. यामध्ये राज्याला हस्तक्षेप करण्याचा काही अधिकार नाही. परंतु दलित संघटनांनी सुद्धा एक मागणी केलेली आहे की या कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर तो गैरवापर टाळला गेला पाहिजे. आमचं सुद्धा असं म्हणणं आहे की या कायद्याचा जर गैरवापर होत असेल तो गैरवापर टाळला गेला पाहिजे. गुन्हा दाखल होतो, अटक केल्या जातं,
तो खरा आहे खोटा आहे पाहिला जात नाही. आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आहे की गुन्हा दाखल केला तर लगेच अटक करणं वगैरे या काही गोष्टीवर दोन्ही बाजूनी एकत्र बसलं पाहिजे. दलितांनी बसलं पाहिजे, सवर्णांनी बसणार कसे मला सांगा. एकीकडे सामाजिक न्याय मंत्री केंद्रातले स्पष्टपणे सांगतात की आम्ही पण प्रतिमोर्चे काढू, ते आव्हान देत आहेत स्ट्रेट. त्याहीपेक्षा सुद्धा जय भीम के नाम पे बहता है तो खून बहने दो अशा स्वरूपाची भाषा केली जाते आहे. ही सामाजिक न्यायाची भाषा म्हणायची का? या प्रतिमोर्चाला आपला पाठिंबा आहे का? नाही, प्रतिमोर्चा त्यांनी काढू नये असं आव्हान आम्ही केलं आणि त्यांनी ते ऐकलंय. नगरला ते मोर्चा काढणार होते, संभाजीनगरला मोर्चा काढणार होते. आता त्यांची भूमिका बदललेली आहे. मोर्चाला प्रतिमोर्चा काढायचं त्यांनी ठरवलं. आज मला हे सांगा की कोण्याही शहरामध्ये कोण्याही गावामध्ये अजून दलितांनी या मोर्चाच्या विरोधी वक्तव्य केलेलं नाही. रामदास आठवलेंनी जे वक्तव्य केलं आहे मला असं वाटतं की त्याचाही त्यांनी पुनर्विचार केला आहे आता. आणि त्यांनी सांगितलं की दलित आणि सवर्ण यांची बैठक घालून समन्वय घडवण्याची मी कोशिश करतो. प्रकाश आंबेडकरनं सांगितले प्रतिमोर्चे काढू नका. मला असं वाटतं की या समाजाने सुद्धा आता संयमाची भूमिका घेतलेली आहे. प्रश्न आहे दोन्ही बाजूनी एकत्र बसून यातला काही रस्ता निघतो का, आणि ज्याच्यावर या अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो तो टाळता येतो का. कारण शेवटी सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. कायद्याच्या बडग्यानं कोणी सुधरत नाही. आणि म्हणून याचा जर काही एखादा रस्ता निघत असेल तर पुढच्या काळात या सर्वांशी बसून काही चर्चा करता येईल. पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये मोर्चा निघाला तेव्हा त्यात प्रामुख्यानं जी मागणी होत होती किंवा प्रामुख्याने जे समोर आलं ते कोपर्डीच्या अन्यायाच्या परिमार्जन किंवा तिथले जे काही अत्याचारी आहेत त्यांना तातडीनं शासन झालं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी होती. परंतु त्यात नंतर अॅट्रॉसिटी, मराठा आरक्षण हे त्यात नंतर जोडलं गेलं असं बोललं जात आहे. याविषयी काय सांगाल? हे बघा, कोपर्डीच्या घटनेकडे आपण बारकाईनं लक्ष द्या. ज्यावेळेस कोपर्डीची घटना घडली सरकार किती संवेदनशील आहे. 12 तासाच्या आत तर आरोपी पकडला गेला. मी स्वतः कोपर्डीला गेलो, कुटुंबाची भेट घेतली, गावकऱ्यांची भेट घेतली. गावकऱ्यांनी त्या काळात ज्या मागण्या मागितल्या त्यावेळेस माझ्याकडे मागितल्या. एक तर मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावाला भेट दिली पाहिजे. दुसरी मागणी मागितली फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे. तिसरी मागणी मागितली आम्हाला उज्ज्वल निकम वकील दिला पाहिजे. आणि जो अत्याचार हे जो कायदा आहे या कायद्याला जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे. मी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री स्वतः तिथे जाऊन आले. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट काढलं. आम्ही उज्ज्वल निकम दिलेत. रावसाहेब दानवे, आता जवळपास कोपर्डीच्या अत्याचाराला माझा आकडा जर बरोबर असेल तर 75-76 दिवस झालेले आहेत. 90 दिवसाच्या आत तुम्हाला याचं पत्र दाखल करावं लागणार आहे. अजूनपर्यंत चार्जशीट दाखल झालेली नाही. 90 दिवसानंतर ती लॅप्स होईल. फक्त 10 ते 12 दिवसाचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे. आपण आज झी 24 तासच्या माध्यमातून अशी खात्री देणार का, असं जाहीर करणार का की पुढच्या 4 दिवसात कोपर्डीच्या अत्याचाराच्या विरोधातली चार्जशीट दाखल केली जाईल? मी तुम्हाला खात्रीनं सांगतो काही गोष्टी तर सांगण्याच्या नाही आहेत. या विषयात मुख्यमंत्र्यांची आमची चर्चा झाली आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी आहे की या कोपर्डीचा जो काही आरोपी आहे त्याला फाशी दिली गेली पाहिजे. आणि सरकार पूर्ण पुरावे गोळा करून या कोपर्डीच्या नरधामाला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पण अजून तर तुम्ही चार्जशीट या सगळ्या गोष्टी आम्ही वेळेच्या आत पूर्ण करणारे. काही गोष्टी मला इथं बोलता येणार नाही. पण तुमच्या लक्षात येईल की वेळेच्या आत होईल. त्याला फाशी देण्याची सारी गोष्ट महाराष्ट्र सरकार करील. आणि या जनतेची भावना आहे त्याला फाशी दिल्या गेल्या पाहिजे. हे जे सगळे मोर्चे निघत आहेत, कोपर्डीचं अत्याचाराचं प्रकरण झालं, त्याची इतकी प्रचंड मोठी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसते आहे. आणि समोर तुमच्या महानगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, नंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. कुठेतरी या मोर्चांचा त्या निवडणुकांवर परिणाम होणार आहे? या मोर्चाचा त्या निवडणुकीवर काय परिणाम होईल? अरे हा कोण्या पक्षाचा आहे, कोण्या सरकारच्या विरोधात आहे, किंवा एखादी हवा बनली की नाही या सरकारनं काही याच्यामध्ये आमचे म्हणणं ऐकून घेतलं नाही, असं काही झालं नाही. कदाचित काही लोकांना असं वाटत असेल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या ज्या निवडणुका होणार आहे, भारतीय जनता पार्टीनं गेल्या वर्षीचं वर्ष संघटनात्मक वर्ष मानलं होतं. यावर्षी निवडणुकीचं वर्ष आहे. मी आणि मुख्यमंत्री साऱ्या विभागात जाऊन बैठका घेऊ लागलोत. आम्ही नागपूरला बैठक घेतली, आम्ही सोलापूरला बैठक घेतली, आम्ही संभाजीनगरला बैठक घेतली, आम्ही पुण्याला बैठक घेतली. राहिलेले विभाग येथे बैठकी पूर्ण करतो. आमचं लक्ष निवडणुकीवर सुद्धा आमचं लक्ष आहे. या निवडणुकीवर या मोर्चांचा काही परिणाम होणार नाही. कारण सर्वच राजकीय पक्ष
या मोर्चामध्ये सहभागी आहे. आणि असा अर्थ कोणी काढता कामा नये की हा सरकारच्या विरोधात मोर्चा आहे, भाजपच्या विरोधात ही मंडळी आहे. असं नाही. कारण हे सारे प्रश्न हे अगोदरच्या सरकारने निर्माण केलेले प्रश्न असल्यामुळं त्याची झळ आम्हाला पोहोचणार नाही. आता मला सांगा की हे जे प्रश्न आहेत ते बहुतांशी हे शिक्षणातल्या आरक्षणाविषयी किंवा आपण ज्याला म्हणू शेतीच्या प्रश्नांवर आहेत. हे सगळे प्रश्न एका रात्रीत सुटणार नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे. किंबहुना हे सोडवण्याकरता एक दीर्घकालीन अशा प्रकारची योजना असावी लागेल, त्याच्याकरता कठोर अंमलबजावणी करावी लागेल. 300 कोटीचे प्रकल्प जिथे 18,000 कोटीचे आम्ही झालेले पाहिलेत या राज्यामध्ये, तेव्हा तुमच्या काळामध्ये नुसत्या घोषणा होताना दिसत आहेत, त्याची अंमलबजावणी नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आत्तापर्यंत आम्ही स्वतः दाखवतोय. मग या बाबतीत तुम्ही शेतीच्या बाबतीत म्हणा, ज्याच्यात त्या मागण्या दिसत आहेत, त्याच्याकरता तुम्ही काय टाईम बाउंड असं काय देणार आहात त्या समाजाला? मला जरा तुम्ही बोलायला वेळ द्या याच्यात प्लीज. मला सांगा, आम्ही अनेक वर्ष राजकीय संघर्ष केला की ब्रिटिशांच्या काळामध्ये जी आणीबाणी काढण्याची पद्धत होती तीच पद्धत आताही लागू आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान. आम्ही संघर्ष केला. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आल्याच्या नंतर आम्ही आणीबाणीची पद्धत बदलली. आम्ही तलाट्याच्या मागे फिरायचो, तहसीलदाराच्या मागे फिरायचो आणि सांगायचो आमच्या गावची आणीबाणी 50% काढा तर आमचं गाव दुष्काळात निघल. ऐकत नव्हते. पण एखाद्या गावची 50% आणीबाणी काढली आणि दुसऱ्या गावची 51 निघली तर काय 1% दुसऱ्या गावाला तुम्ही दुष्काळात काढणार नाही? बरं 51ची काढली, दुसऱ्याची 52% आली, त्याला दुष्काळात काढणार नाही. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशासाठी सर्व देशासाठी एकच नियम लागू केला की देशात कोणत्याही राज्यात कोणत्याही गावात जर शेतकऱ्याचं 33% नुकसान झालं तर त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करा आणि पूर्वीचं सरकार जेवढे पैसे देत होते त्याच्यापेक्षा 1.5 पैसे द्या. हे वर्ष होतं आमचं की आम्ही आणीबाणीची पद्धत बदलली आणि दुष्काळ जाहीर झाला महाराष्ट्रामध्ये. पश्चिम महाराष्ट्रात झाला, उत्तर महाराष्ट्रात झाला, काही भागामध्ये, मराठवाड्यात झाला, विदर्भही झाला. आणि यावर्षी आम्ही 33% नुकसान भरपाई झाली. या मुद्द्यावर आम्ही दुष्काळ जाहीर करून 1.5 नुकसान भरपाई दिली. 1.5 नुकसान भरपाई आपण सर्व बाधित शेतकऱ्यांना दिलीत असं रोखठोक ठामपणे आज तुम्ही या चॅनलवरून, कारण असे अनेक शेतकरी आहेत की जे कार्यक्रम बघतायत, ज्यांना आत्तापर्यंत ती नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांच्या नजरेत नजर टाकून तुम्ही सांगाल? मी नजर टाकून बोलतोय तुम्हाला, माझी गॅरंटी आहे. आम्ही अल्फाबेटिकली पैसे पाठवतो. ABCDEFGHIJKLMNOPQRST UVWXYZ अल्फाबेटिकली चाललेत गावं. हे गावं राहिलेत कोणते? WXYZ असे गावं राहिलेत. आणि ते जर असं म्हणत असतील कोणी नेते की या लोकांना मिळालं नाही, सरकारची जबाबदारी आहे पूर्णपणे नजर भिडून मी सांगतो, या राहिलेल्या लोकांना अल्फाबेटिक प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि जर कोणाची अशी शिकायत असली तुम्ही आमच्याकडे आणा, आम्ही मुख्यमंत्र्यापुढे उभं करून त्याला नुकसान भरपाई देऊन टाकू. मी नजरेवर नजर टाकून सांगतो. अल्फाबेटिकलीमुळे ते शेवटचे गाव राहिले. काही आम्ही सभेमध्ये सांगतो, एखाद्या गावात गेलो, आमच्याकडे वालसावंगी नावाचं गाव आहे, नुकसान भरपाई मिळालं नाही. लोक नाही का मिळालं नाही? मला गावाचं नाव बदला, W काढून टाका, एखादं याचे नाव टॉप पुढच्या वर्षी तुम्हाला लवकर मिळेल. असं नाही आहे. सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाल. ज्या ठिकाणी 33% नुकसान झालं त्या ठिकाणी. आपल्याला असं वाटत नाही शेतकऱ्यांचा प्रचंड असंतोष आहे, रोष आहे या सरकारच्या कारभारावर, या सरकारच्या नीतींवर? शेतीमालाला योग्य तो भाव मिळत नाही. डाळिंबद्दल काय झालं, कापसाबद्दल काय झालं, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. कांद्याचं काय झालं? 5 पैसे किलोने कांदा विकायची पाळी आली शेतकऱ्यांवर. साहेब, ही आमच्याच काळात आली. कांदा, मिरची, साखर. साहेब 2 वर्ष अरे मागणी आणि पुरवठा यामधली ही तफावत झाली की असं होतं. अहो एकेकडे एका नेत्याने म्हणलं होतं साखर महाग झाली मग साखर खाऊ नका. मग काय कपडा महाग झाला तर कपडे घालू नका? असं नाही आहे साहेब. हे दरवेळेस होतं. आमच्याच काळात झालं असं नाही आहे. कांद्याच्या प्रश्नावरून सरकार गडगडले. दिल्लीचा अनुभव आहे आपल्याकडे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो 5 पैसे किलोनी कांदा आज शेतकऱ्यावर विकायची वेळ येते. त्याच्या डोळ्यात कांद्याकडे न बघताच अश्रू येत आहेत. यासाठी सरकारने आयात निर्यात जे धोरण आहे ते बदललं आहे. साखरेच्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं. आम्ही इम्पोर्ट ड्युटी वाढवली, 40% नेली. मी त्या काळात केंद्रीय मंत्री होतो, माझंच ते खातं होतं. असे प्रसंग आले त्याच्या अगोदरही. आज मिरचीचे ते झाले, कांद्याचे ते झाले, कापसाच्या बाबतीत ते हाल यावर्षी होणार नाही. मागणी आणि पुरवठ्यातला हा फरक आहे. कधी कधी स्विंग जास्त झालं तर हा प्रॉब्लेम निर्माण होतो. सरकार हाताळेल ही गोष्ट, आम्हाला चिंता वाटत नाही त्याची. कधी कधी असं होतंय. आज धुळे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त झाला. तिथल्या जिल्हा प्रशासनाच्या विरोधात त्यांनी हातात दगड घेतले. अशा प्रकारच्या गोष्टी या सरकारच्या बद्दल वारंवार का होत आहेत? विशेषतः शेतकरी रस्त्यावर का उतरतोय तुमच्याबद्दल? नाही असं नाही. हर एक जिल्ह्यातले प्रश्न वेगळे आहेत. पिण्याच्या पाण्याच्या
विसंगती आली असेल, एखाद्या जिल्ह्यात असं होऊ शकतं. या महाराष्ट्राने अशा प्रकारचे संकटं भरपूर बघितलेले आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारांनी अशा प्रकारचे संकटं भरपूर बघितलेले आहेत. आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण्याही पक्षाचा असू दे, शेवटी ते प्रश्न हाताळलेत आणि संयमानं, शांततेने ते प्रश्न सोडवलेत. धुळ्यासारख्या जिल्ह्यात असो, अन्य कोण्याही जिल्ह्यामध्ये असो, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर मला असं वाटतं की आमचं सरकार ती परिस्थिती नीट हाताळेल. तुम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती नीट हाताळणार असं म्हणताय, परंतु हे जे मोर्चे निघत आहेत त्यातला एक महामोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत भारताच्या इतिहासात निघाला नाही इतक्या लाखांचा मोर्चा मुंबईत निघणार आहे असं बोललं जातं. किंबहुना त्याची तयारी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या महामोर्चाचा शेवट नेमका काय होणार आणि असे महामोर्चे आपलं सरकार कसं हाताळणार आहे? आम्ही बघितले साऱ्या जिल्ह्यातले मोर्चे. सरकार नजर ठेवू नये. मी तुम्हाला सांगतो, नांदेडचा मोर्चा झाला, अकोल्याचा मोर्चा झाला आणि जालन्याचा मोर्चा झाला. एकाच दिवशी 3 मोर्चे होते. या तिन्ही मोर्चामध्ये पोलीस केवळ रस्त्यावर हातात काठी घेऊन उभे होते. कोणाला दंडा मारायचं काम पडलं नाही, कोणावर लाठी मारायचं काम पडलं नाही. मग आता या जिल्ह्यातल्या सगळ्या मोर्चे झाल्याच्या नंतर जर असा राज्य पातळीवर एखादा मोर्चा निघाला आणि आपल्या मागण्या याच पद्धतीने जर मांडल्या तर मला असं वाटतं की कुठलंही काही अडचण आम्हाला येणार नाही. आणि जेव्हा हा मुंबईतला मोर्चा होईल तेव्हा सरकार पुन्हा एकदा याच्यावर मंथन करेल. तुमच्या तरी शिवसेनेत मराठा मोर्चाबद्दल कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत? असण्याचं काही कारणच नाही. तो काही शिवसेनेचा आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा विषयच नाही राहिला. मोर्चाला कोण्याच पक्षाशी जोडू नका आणि त्यांच्या नेत्याला कोण्याच पक्षाशी जोडू नका. आज तारखेला हे मोर्चे कोण्या पक्षाला मानायला तयार नाही, कोण्या नेत्याला मानायला तयार नाही, कोणाचा झेंडा मानायला तयार नाही, कोणाची घोषणा बी उचलली नाही त्यांना. हे एक स्वतंत्र, एक वेगळीच यंत्रणा उभी राहिली. याला आमच्यात आणि शिवसेनेमध्ये या विषयात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. असेच मोर्चे होतील, महामोर्चा होईल आणि त्यानंतर महामोर्चाची मागणी तशीच राहील आणि तुमचं सरकार या प्रश्नावर घोळवत राहील असं तर होणार नाही ना? नाही, बिलकुल होणार नाही. आमचं फक्त एकच आव्हान आहे या मोर्चेकऱ्यांना. सरकारची दारं खुली आहेत चर्चेची. तुम्हाला जे काही म्हणायचं असेल, निवेदन तर आले आमच्याकडं, तुम्हाला जे काय मांडायचं असेल, सरकारची दारं खुली आहेत. मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत. मंत्री आमचे जिल्ह्यात जाणार आहे, त्या ठिकाणच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर असो की देशात असो की राज्यात असो, प्रश्न हे चर्चेनं सुटतात आणि चर्चा करून हे प्रश्न आम्ही सोडवणार. चर्चा करून आम्ही हे प्रश्न सोडवणार. प्रेक्षको, रोखठोक रावसाहेब दानवे या कार्यक्रमात आपण मराठा समाजाच्या मोर्चाबाबत भाजपची नेमकी भूमिका काय ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. आज रावसाहेब दानवेंकडून मराठा समाजाला 16% आरक्षण द्यावं हीच भाजपची भूमिका आहे असं त्यांनी आज तरी स्पष्ट केलं. लोकसभेला 48 पैकी 44 जागा खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं केवळ वटहुकूम काढून मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, पण कायदा केला नाही. कोर्टानं त्या वटहुकुमाला स्थगिती दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हायकोर्टातला चांगल्यातला चांगला, जनतेला मान्य असलेला वकील देऊन भरभक्कम बाजू मांडू, पुरावे गोळा केले ते पुरावे मांडू अशी ग्वाही त्यांनी आज दिली. हे मोर्चे ना सरकारच्या विरोधात आहेत, ना भाजपच्या विरोधात आहेत, ना मुख्यमंत्र्याच्या विरोधात आहेत. केवळ खुर्ची आणि माणूस बदलून निर्णय होत नसतात असं दानवेंनी निसंदिग्धपणे आज सांगितलं. आगामी निवडणुकांवर या मोर्चाचा काहीही परिणाम होणार नाही आणि भाजपच्या भवितव्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी ठासून सांगितलं. मराठा समाजाचे मोर्चे हे अत्यंत शांतताप्रिय, लष्करी शिस्तीसारखे आहेत. या मोर्चाच्या आयोजनामागं कोणताही नेता नाही, कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही. त्यामुळे कुणीही या मोर्चाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळला गेला पाहिजे असं मत व्यक्त करतानाच दलित समाजानं याविरोधात प्रतिमोर्चे काढू नये असं आवाहन त्यांनी आज पुन्हा केलं. प्रेक्षको, भाजप आज सत्ताधारी पक्ष आहे. समाजातल्या विविध घटकांच्या मागण्यांना न्याय देणं ही सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपची जबाबदारी आहे. अवघ्या 6-7 महिन्यांनी जिल्हा परिषद, नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. एक प्रकारे मिनी विधानसभा आहे असं म्हणा. या निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाच्या मागण्यांना भारतीय जनता पक्ष आता कसा न्याय देणार यावर बरंच काही अवलंबून आहे. एका समाजाला न्याय देताना इतर दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही ही तारेवरची अत्यंत कठीण असलेली कसरत ते आणि त्यांचं सरकार कसं सांभाळणार हे पाहणं आज औत्सुक्याचं असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल रावसाहेब दानवे विशेष धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.